प्रत्येक वीकेंडला काहीतरी फॅन्सीच केलं पाहिजे असं नाही आहे. एखाद्या वीकेंडला हा असा फ्लॉवर मटार बटाट्याचा रस्सा आणि त्याच्याबरोबर गरम गरम पोळ्या असं जरी मिळालं ना तरी दिन बन जाएगा. त्याच्यासाठी मी इथे फ्लॉवर घेतला आहे आणि त्याच्यामध्ये मी थोडं मीठ घालून गरम पाणी घालून ते बाजूला ठेवणार आहे. बटाट्याच्या पण मी चौकोनी फोडी करून घेतलेल्या आहेत आणि मटारही मी धुवून घेतलेला आहे. आता आपण वाटणाकडे जाऊयात. एका मिक्सरच्या जारमध्ये मी एक वाटीभर नारळ, त्याच्यामध्ये 2-3 लसणीच्या पाकळ्या, एक आल्याचा तुकडा, जिरं, कढीलिंब म्हणजेच कढीपत्ता आणि लाल तिखट, जे चवीलाही तिखट आहे, नुसतंच रंगाला नाही, असं घालून जसं गरज पडेल तेवढंच पाणी घालून मी हे अगदी बारीक वाटून घेणार आहे. आता कढई तापत ठेवलेली आहे. कढई तापली की तेल, मोहरी, हिंग, हळद अशी बेसिक फोडणी झाली ना की आज या फोडणीमध्ये मी एक चमचाभर रंगाला लाल असलेलं तिखट घालणार आहे आणि लगेचच बारीक चिरलेला कांदा मी त्यावर घालणार आहे. ही ट्रिक आहे आपल्या रश्श्याला चांगला लाल रंग येण्यासाठीची. पण त्यासाठी थोडंसं केअरफुल राहायला लागतं. तेलाचा तावही सांभाळायला लागतो आणि लगेचच कांदा घालायची तयारी पण हातात हवी, म्हणजे मग आपलं तिखट फोडणीमध्ये जळत नाही. आता याच्यामध्ये फ्लॉवर आणि बटाटा पाण्यातनं काढून मी परतायला घातलेला आहे आणि त्याच वेळेला एका बाजूला मी पाणी उकळायला ठेवलेलं आहे. नंतर जेव्हा आपली पाणी घालायची वेळ येईल तेव्हा उकळलेलं पाणी आपल्याला तयार मिळेल. आता नारळाचं सगळं वाटण आपण या फ्लॉवर आणि बटाट्यावर घालूयात आणि बारीक गॅसवर आपण हे परतत राहूयात. साधारण 5 मिनिटं असं बारीक गॅसवर परतून झाल्यावर हे वाटण सगळं सुकेल आणि आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत मटार. मटार घालूयात, तोही एकदा नीट मिक्स करून घेऊयात आणि हे जे उकळलेलं पाणी आपण तयार ठेवलं आहे ना ते घालूयात. आता मी याला झाकण ठेवून दरदरून चांगली एक वाफ आणणार आहे. गॅस बारीक आहे आणि पाणीही भरपूर आहे, त्याच्यामुळे भाजी खाली लागायची भीती नाही. आता फ्लॉवर आणि मटार साधारणपणे 80% शिजला असेल असं मला वाटतं आहे. बरोबर, तसा बरोबर शिजलेला आहे. आता ही वेळ आहे टोमॅटो घालण्याची आणि टोमॅटो घातला की मीठ हे आलंच. चवीपुरतं मीठ घालूयात आणि झाकण ठेवून अजून एक छान वाफ आणूयात. 2-3 मिनिटांनंतर आता सगळ्या भाज्या आपल्या छान शिजलेल्या आहेत आणि आपला हा रस्सा तयार झालेला आहे. तो जेवढा रंगाला लाल दिसतोय ना तेवढा तो जळजळीत किंवा तिखट अजिबात नाही आहे बरं का. आता याच्यामध्ये आपण थोडासा गोडा मसाला आणि गूळ घालूयात. या दोन्ही गोष्टी ऑप्शनल आहेत आणि कोथिंबीर घालून आपला रस्सा पूर्ण करूयात. भेटूयात भाकरी टू ब्राउनीच्या पुढच्या एपिसोडमध्ये. हॅपी वीकेंड.